राशन आणलं म्हणलं तुमचं. हो, तांदूळ, साखर, पत्ती, जिरं, हळद, मीठ, मसाला असं बनायचे मी. आई म्हणे घेऊन जाय म्हणे. आता तुम्ही सांगितलं होतं म्हणते ना फोन करून, हो सामान आण म्हणून. शाळेतून आलो आणि इकडे झालो. हो, पण थोडं ऊन उतरल्यावर याच असतं. 5 वाजता हे दंडारे घेऊन आला त्यातल्या त्यात. उन्हा लागल्या तर बसा लागन. काहीच नाही, ते ट्रॅक्टरात बसून आलं. हो मग काय, आम्हीच तर ट्रॅक्टरात बसून आलो. मग मामा म्हणे घेऊन जा म्हणे, जा म्हणे आंब्या खाली बसा म्हणे, चालले जाऊ म्हणे थोड्या वेळानं. तर म्हणलं उद्या गुढीपाडवा आहे तर मग उद्या घरी आला का नाही का इथंच राहायचं म्हणलं आता. हे आंबा उतरेपर्यंत आता इथेच ड्युटी आहे का तुमची? उद्या मस्त आपल्या गावात नाही आता सण असते. उद्या या म्हणलं घरी. कायचा सण अन कायचा आपल्या शेतकऱ्याले हे आंबे आता एक दिवस का 1 घंटा आळ्याला पळायला गेलं की वान्नीर अर्धा आंबा खाली करते तर निरा नुकसान आणि डांगा मोडणं. कसं आहे आता आला बापा यावर्षी पाणी आंबे आले तर. हो, गहू मस्त आता यावर्षी चांगले आले म्हणते आणि आंबे मस्त आले. पण तरी यायला लागेल का घरी, सण आहे तर. कसं आता टाइम काढून ये जा म्हणलं उद्या. कायचे सण आणि कायची वारं राहिली जगन आता. काही कोणाला टाइम नाही बाबू. हो मग काय तर भाऊ भावा संग बोलत नाही, बहीण भावा संग बोलत नाही, पोरग बापा संग बोलत नाही. काय त्या ढंग राहिला का आजकाल. काही खरं नाही राहिलं रे बाबा. हो मस्त मा डबा घेऊन येजो बस आपलं इथंच खाईन आणि इथंच राहीन. हो ना, ते तर आहेच म्हणा. पण नाही तुमच्या कसं काय होईल सण मग आता घरी समजा. अरे बाबा सण म्हणल्यावर राजा सगळी एकत्र राहे. शिवलाल, तुझ्या बाप, तुझी आत्या, मग सगळे लेकरं पाकरं मस्त आनंदानं आम्ही सण साजरा करू. मस्त बाबा जेवण खावण, वडी कढी भजी भात, बापा बापा लय मस्त. एकत्रितपणे राहून सण साजरा करू. आता तर नाही शिवलाल तर बापा संग बोलत नाही, तुझी आत्याही बोलत नाही, मा संगही नाही बोलत. आम्हाला हिस्साच नाही देत आंब्यातला. पाय बरं आता एवढा मोठा आंबा आला. पण आता भांडणं त्या हिश्श्याच्या वक्ती होतेच. ते तर दरवर्षी आहे की नाही. हो दरवर्षी आता शिवलाल मोठे बाबा तिकडून दुर्गा आते येते. आमचा हिस्सा द्या, आमचा हिस्सा द्या. तुमचं आपलं दिवसभर तुम्ही रखवाली करता. तुम्हाला काहीच नाही भेटत. हो मी तर म्हणतो रखवाली करू नका, खाऊ द्या वाणी राहिले. काही हिस्से करायचं काम नाही, काहीच नाही करायचं, जाऊ दे तिकडे. अरे बाबा तशा नसते होत ना. काय करता आपलं रिकामं बसल्यापेक्षा बरं आहे आपलं. हो गमती इथं बोले. हो ते कोण होय रे व भुसणे आला का रे का पाय बरं त्याले दिसून राहिला ते झावय झावय. अरे बाबा भूषण दादा वाटते. मग काय सुट्टी आहे ना 2-4 दिवस मला मग गुढीपाडव्याची ईदची. अरे इकडे रे भूषण दादा इकडे. बाबा भूषण दादा शेप आणले, संतरा आणले, मस्त मस्त केलं, मजा आली. ते एक एक घ्या तुम्ही आणि बाकीचे आबोजीला राहू देता काय? हो ठीक आहे मग. बरं हो हो, एक एक आम्ही घेतो आणि बाकीचे आबूजीला देऊन देतो. हो घे रे भाऊ, थांब तुला देतो एक. बसले आबोजी मस्त बाबा चैनी कारभार आहे तुमचा तर. मस्त आंब्यात झाड, थंडगार सावली, खोपडी गिपडी, चहा पाणी, नाश्ता जेवण. इथं झाड ड्युटी नाही. मस्त मस्त. हो आता काय मजाच म्हणा लागन. काय करतो. हो आला. हो कायले आणलं बी हे संतरण गिंतर. काय गरज होती का. हो ना राजा. हो तुमच्या बापानं काही आणलं नाही पण नातूला कसे भरले चांगले निघाले. हो काही आणायचं काम नव्हतं ना हे. अरे काय आबोजी हो, आम्ही आता तुम्हाला नाही दिन तर मग कोणती. तुम्ही आम्हाला आता लोक आणलं, आता नाताचं काम आहे. आता तुम्ही बसले जाग्यावर. हो चला म्हणलं आबोजीला काहीतरी घेऊन जा खाले. बरं जाऊ दे म्हणा. हो आणले तर आणले पण का रे म्हणलं शिवलाल दिसून नाही राहिला मला 2-3 दिवस झाले. हो कुठं गेला ते वावराकडे चक्कर गिक्कर काहीच नाही त्याची. म्हणलं कुठं गावा घेवायला गेला का ते. अरे काय सांगता आबोजी, महाबुड्याचं महाबुडीचं काही खरं आहे का. मग हो सासरवाडीला जाऊन बसले 4-5 दिवस झाले. हो मी घरी आलो. हो आता हॉस्टेलवर आता ITI आहो ना मी. हॉस्टेलवर आता तिथं काही जेवण नाही केलं. मला घरी जाऊन मस्त जेवावा. पायसंत काय घराला कुलू. हो शेवटी हो आता जगनच्या घरी गेलो. काकू म्हणे जेवण कर म्हणे. हो दवडीत पायसंत एकच पोळी. हो काकू म्हणे स्वयंपाक करतो. गरम गरम पोळ्या केल्या, मस्त बेसन केलं, मस्त फर्स्ट क्लास कढी केली. जेवलो सणान आणि वावराकडे आलो. काय करता चला म्हणलं आबोजी आता तिकडे साहेब म्हणे वावरात नाही. मला चला. हो जगन गेला म्हणे पुढे ट्रॅक्टरात बसून. मला चला मग आता तिथं जा. मग इकडे आलो मी. नाही बरोबर आहे ना. जगनच्या आईचा स्वभाव तसा आहे, कोणाला उपाशी पाठवतच नाही ती. हो बरं मग शिवलाल इतकाले दिवस पण राय नाही गड्या पहिले. यावेळेस बरेच दिवस राहिला मग तिकडे सासरवाडीले. भांडणं माय मामाचे. हो दोन्ही मामा वागून नाही राहिले तर. हो माय आबोजीला नाजील तिकडल्या. तर मग माय बाबा आणि माई आई हो मिटवासाठी गेले होते ते. मिटवासाठी गेले का चेतवासाठी गेले तर काय सांगा. असं 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 हो का. बरं मग काय निपटलं म्हणते काही झालं का नाही बरोबर मग. आयचं मिटवून कायचं काय माय बाबा. हो मा आईचा मा बाबा स्वभाव माहित नाही तुम्हाला. मग हो जास्त वाढून आले असेल ते. हो आज संध्याकाळपर्यंत येतो म्हणे बाबा. हो गेलता मी फोन काही येऊन राहिले तर म्हणजे संध्याकाळी येतो म्हणे. उद्या गुढीपाडवा आहे तर. हो आता काय होते काय नाही आता विचारला काय झालं तर.
अरे भाऊ जगन म्या काय म्हणलं तुला आहे जिथं तिथं तेच आहे म्हणलं भांडणाशिवाय दुसरं काहीच नाही हो ना मायबाप नाही ना भाऊ नाही ना बहीण नाही राहिला आजकाल पुन्हा ते आहेच ना आता आता मा काकाचा आणि मा काकूचा स्वभाव किती चांगला आहे बरं हा हो जगनच्या आईचा आणि देवलाल काकाचा हा पण मा आईचं पट्टे का नाही पटत असं आहे ते जमत नाही ते स्वभाव अलग अलग फरक असते माय बाबाचा झाला आता देवलाल काकाचा दोघं भाऊ एकाच मायचे तरी त्याचे स्वभाव एकसारखे आहे का मग असं आहे ते हो जाऊ दे आता काय आहे तसं आहे तेच तर म्हणे आबाजी पहिले म्हणे किती एकत्र राहत जाऊ म्हणे नाताले का म्हणे एकमेकाच्या तोंडा नाही पाहत म्हणे म्हणलं का रे भूषण हो या गुढीपाडव्याला नवीन वर्ष आहे ना आपलं हिंदू संस्कृतीचं मराठी नववर्ष तर या दिवशी आपण आपल्या आई बाबाले एकमेकाला बोलायला लावतं का करता का एका सण एकत्रित करता का कुठं रे बा सण एकत्रित अरे बाबा काय तर सण एकत्रित मग आता माई आहे बा आई तर जेवालीन बाबू ताटा हो तो आईला सगळं आहे बा सगळं चुलखडात तो आज आईला बसला लागणार आहे काही असो त्याचं काही नाही पण हे बा तुझ्या बाबाले मी बोला आली ना या वर्षी बा आमच्या घरीच सण साजरा करतो सगळेजण आमच्या घरीच या सगळे जेवाले असं आमंत्रण द्यायला मी येऊन जातो बा तू बोलावून आता काय म्हणते तर नाही आबाजी होईन असं एकत्रित होईन काय मला तर लय आनंद वाटन बाबा दोघं भाऊ जर बोलले दोघी समजा हो दोघी समजा जावा जावा जर बोलत असेल तर मग काय हरकत आहे पहा ना करून तुम्ही या गुढी पाडव्याले तेवढं काम करा असले का जा हो म्हणजे आयुष्यातली माय आनंद तरी वाटत बरं पाहू मला काय होते तर जगन तू बोलावलेस मग माझ्या आईले माझ्या बाबाले म्हणा उद्या म्हणा आपल्या इथेच आहे म्हणा गुढी पाडवा उद्या घरी काही तुम्ही काही करू नका म्हणा एकाच ठिकाणी करायचं ठरवलं म्हणा बरं येईन ना मग संध्याकाळी आता तुझे बाबा येते ना मोठं बरोबर येईन मग मी सांगायला मग आईले सांगेन मी तसं ठीक आहे मग हो मला काय होते संध्याकाळी येतो तू चला आबाजी ठेवतो म्हणलं चहाची मांडू का म्हणलं सगळे हो चहा मांडून टाकतो मस्त फर्स्ट क्लास बिलकुल मग टेन्शनचं काम नाही पण त्या डॅनीले आवाज देतो मग चहा घ्यायला हो ती आंब्याची रखवाली करते ना अमराईची लाईनी पाटलाच्या वराची हो त्याला बोलावून घेतो हो ठीक आहे हो मांड मग मांड भूषण आला वाटतं बहुतेक नाही का अरे काय भूषण अरे काही आला रे अर्धा घंटा झाला काका हो चला म्हणलं आंब्या झाडाखाली हो चहा मांडला म्हणलं हो चला चला हो ते ढ्याने आबाजीला आवाज दिला मी तुम्ही दिसले मला तिकडे गावाच्या तिकडे इकडे आले तुम्ही हो ना ते हार्वेस्टरवाल्याच्याच मागावं मी हो येतो म्हणे का आधी चाट दिली त्यानं हो उद्या येतो म्हणे आता पुन्हा गहू काढून घ्यायला लागणार ते वातावरण कसं काही सांगता येत नाही होतेच आहे चालतेच आहे मग सापडते हार्वेस्टर काही वांधा नाही चला म्हणलं चला चला झाडाखाली चला बाबा म्हणे पर्यंत आंब्याखाली बसलो आम्ही हो तर मग जगन गिगन हे पोट्टे सगळे होते म्हणे बा देवलाल म्हणे उद्या गुढीपाडवा एकत्र करा म्हणे तुम्ही म्हणाले बरं वाटते म्हणे आता इतके दिवस झाले तुम्ही बोलत नाही चालत नाही आता मी म्हणलं बा तेच बोलत नाही तर आपण काय करा मी तर स्वतःहून बोलतो त्या संग की आता आपण लहान आपण बा लहान भाऊ म्हणून बोलतो मी पण आता ते काही असा जास्त आपल्या संग जास्त हेच नाही करत कामाचे काम होले हो नाही करते आता हे बाकीचं आता तुमचं बायाचं आता आता याची भूषणची आई पहा तुम्ही आता काय मग कसं करा बोलावता का काय करतात आता मी तर त्याला नेहमी म्हणतो या बाई चहा घ्यायले का काही हो पण ते बाई कसं तोंडच नाही उलट त्या बाईचं आपण काय म्हणा हो ते बोलतच नाही तर आता तेव्हापासून ज्या वेळेस वाटण्या झाल्या तेव्हापासून ते बाई बोलतच नाही अहो हे कळाय ना बाई ते तिला म्हणलं तर आपण तर जसं म्हणा तसं ऐकतच नाही मग काय तर लग्न झालं तेव्हापासून पाहत नाही का मी मग आता किती तुझ्या सासूरवास केला तिनं माझ्यापेक्षा तर हिचा जीव घेतला तिनं कोणतंच काम करे नाही बाबू ते हो निरा धुणं होय का हेच धुई स्वयंपाक होय का तूच कर निरा फक्त पोल्या इकडे फोन कर तिकडे फोन कर बचत गटाची मिटिंग आहे डमकाय आता एकटीवर पडलं म्हणून करून तरी राहील ती जाऊ द्या त्याचं काही नसते कामाधंद्यानं काही माणसाचं काही हे नसते हो जाय भाऊ जगन तू हो त्याला सांगू नये म्हणा उद्याचा गुढीपाडवा आमची इथं करू म्हणा सगळे चूल बन आमंत्रण इकडे जा म्हणा सगळे घर बरोबर हो येतो मी सांगून मग हो काही हरकत नाही होईन तो बाबा त्या जगनले सांगतो ना नाहीच म्हणतील ते मला माहिती ना ते बाई कशी हे आहे ना हे कळायन ते बाई आता आपलं काम आपण करायचं बा हो ते येऊ नाही येऊ ती त्याची मर्जी आहे पाहू ना समजतेस ना तसं येतील म्हणा मला गॅरंटी आहेच भूषण दादा तुम्ही उद्या म्हणलं आमच्या घरी गुढीपाडव्याला जेवण करायला या म्हटलं आबाजी म्हणे आज म्हणे आपल्या इथंच करायचं म्हणे मोठ्या घरी तर सगळेजण एकाच ठिकाणी करू म्हणे येसान ना मग उद्या मग काय काय सांगू आले बाबा कुठून दिवस निघाला बाबा हो ना काय कसं काय बोलावून राहिले हो का बरोबर कसं काय बाबा काय बाबा काय म्हणजे नवल विशेष काय नाही आबाजीची इच्छा होती हो म्हणजे एकत्र आले पाहिजे म्हणे आपलं घर एकच असलं पाहिजे बा म्हणून एकाच ठिकाणी करू म्हणे असं म्हणे बा काहीतरी म्हटलं व्हायच्या नाही का हो म्हणून द्यायला ग काही जाणे लाग बरं हो येतो बाबा येतो हो येतो ये जा मग हो शिला म्हटलं ये जा म्हटलं हुशार दा ये जा म्हटलं बरोबर येतो ना पण मी म्हणतो काही किराण्याला पैसे देऊ का म्हणजे कसं आता एकत्रच आहे म्हणतं देऊ का म्हणलं काही नाही आबाजी म्हणे मीच खर्च करतो म्हणे सगळा एक साडी बी देतो म्हणे असं म्हणे बा पैसे तर दिले असते मग हा बरं ठीक आहे नाही तर नाही मग हो ये मग येतो आम्ही उद्या काही हरकत नाही कसं काय म्हणा नाही म्हणलं काय जा लागेल मग उद्या नाही का एवढं मानानं बोलावलं आला पोरग जा म्हणलं मग काय कोणत्या काय तुमच्या जिबीला हाड आहे का म्हणलं त्याच्या बा म्हणलं आपल्या उमटता बी त्याचा ओलांडाचा नाही काही गरज नाही आपल्याला काय कमी आपल्या घरी कोणत्या गोष्टीची कमी आहे मग काय जायचं त्याच्या घरी का खाल नाही का आपल्या घरी पण आता बोलावलं द्यायनं आबाजीची इच्छा आहे म्हणून म्हणते ते काय हरकत आहे आले जर चांगलं झालं तर काय अडचण काय त्याच्यात
नाही म्हणलं भाऊ मी म्हणलं 10 एकर वावर होतं तर 7.5 एकर त्या देवळानं घेतलं म्हटलं. आणि म्हणलं 2.5 एकर आपल्याला दिलं, त्यातलं 1 एकर इका लागला आपल्याला, लक्ष म्हणले. मग आपल्याला एवढी खराब परिस्थिती आली त्यावेळेस काही मदत केली का त्याईनं? म्हणलं सांगून राहिला. आता ते काय मदत करणार आहे? हो त्याचीच तर परिस्थिती, ते बियाण्याला पैसे नव्हते त्याच्याजवळ त्यावेळेस. ते आता आत्यानं त्याला दिलं आणि आबाजीनं तुम्हाला म्हणे देतो म्हणे, वागवा कोण वागू तिथं. मग आता त्यानं वागवतो म्हणल्यावर मग त्याला दिन नाही का ते 2.5 एकर त्याच्या हिशाचं? जाऊ द्या ना, ते मागचा विषय काही काढण्यात उकरण्यात मजा नाही. जाऊ दे ना, आता झालं गेलं निपटून टाका. आता म्हणते ना बा, ते स्वतःहून एक पाऊल पुढे आलेत ना ते बोलाले. मग जाऊ आपण बी. बापा तुम्हाला बा लय कळवळ आहे हो द्यायचा. हो शेवटी भावाचे भाऊच होत असते. म्हणलं प्रेमाचे संबंध चांगले असते, पण या रक्ताच्या नात्यापेक्षा मग काही कोणी कोणाच्या कामी नाही पडत. काही जाणे लागत म्हणलं, अजिबात आहे आपल्या घरी सगळं. दासन तर पहा म्हणलं मग. हो ना, पण आता काय जाऊ दे ना आता. बोलावलं आता एक खेप तर कसं, 2 शब्द गोड बोलल्यानं काय बिघडते? आपलं तोंड का खराब होते का? उपकार नको करू म्हणा बाबा. हो तिला वाटत असेल मी आता शाळेवर जातो, मला 2,500 रुपये महिना खिचडी शिजवायला भेटते. हो मला काही वावरात जाणे लागत उन्हीतनी. हो ना आपल्याला जायला उन्हीतनी असं त्याला वाटते. हो म्हणा आम्हाला काही गरज नाही म्हणा, त्यापेक्षा चांगलं घर आहे आमचं, सगळ्या गोष्टी आमच्यापाशी. हो थोडंसं आता काही दिवस होती परिस्थिती, पण आता काही आमची एवढी नादारी नाही म्हणा. माहित नाही का शाळेत कितीतरी सामान आणते म्हणते ते. मग बाया सांगतात ना, मग तुरीची डाळ तांदूळ तेल सगळं सगळं म्हणलं शाळेच्याच भरोशावर भागते द्यायचं. काही नको सांगू ना, तू का नाही आई. हो एकाची 2 बातच लावतो बा. हो ना, काय आता तुला वाटते का काकू तशी करते म्हणून? काकूचा स्वभाव आहे बा, घरची माचीच नाही ते काही शाळेत नसली तर. मग पण असं म्हणत नाही, झाडू फळे हे ते काही नसली शाळेत तर इकत घेऊन स्वतः नेते म्हणलं. आम्हाला का माहित नाही का? हो ना, काही बी लावता आपलं बदनामी घरच्याच्याच करता. काय तुला बाबू भूषण, तू इथं राहत नाही म्हणलं, दुरून डोंगर साजरा असते. हो तुला माहित नाही काय तर. जाऊ दे, पण पाहत आहे मी तुम्हाला सांगून राहिले, हे पोरगा आला जगण्या. ते गॅस सिलेंडर गेला ना आपलं, ते सिलेंडर म्हणलं त्या बबनला तुम्ही एक दिलं होतं, आपली तर 2 आहे तर एक तर त्याले, तर ते वापस मागून आणा त्याले. त्याच्या घरूनच आलो ना मी. हो ना, ते म्हणे आता माय बी सरलं म्हणे, आता काय करावं म्हणे. मला जावं लागते म्हणे आणाले. हो तर आता नंबर लावलेला आहे, उद्या किती भेटते म्हणे असं म्हणे बा. आता काय करायचं म्हणलं? मग आता स्वयंपाक काय करा आपल्या इथे बा, चूल पेटवायची नाही, सांगून राहिले घर खराब होती. मला पाहिजे सिलेंडरच. बरं तर मग आता तू म्हणतो नाही. हो जगनची आई अशी आहे तशी आहे. हो तू सगळ्या गावातनी कोणाला सिलेंडर मागून पाय. दिन तर मला म्हण तुला कोण देते का आता. जगनची इथं जाय, जर त्या बाईनं नाही दिलं ना काकू ना, तर मला म्हण. तुला काय वाटते रे बाबू? माया म्हणलंय बा, हो या बबनची बायको त्या याची आपल्या बंगल्याची आई. म्हणलं त्या देवीच्या घरची बाई म्हणलं हे बा, त्याची जर 2 असेल ना, ते बा एका शब्दावर देतात ते मला. मग आमचे संबंधच तसे बचत गटाचे, सगळ्या बाया आमची म्हणलं 1 किलो आहे. 1 किलो आहे पाय ना, मागून पाय ना देते का कोणतं? मग समजून तुला खरं कोण खोटं कोण. हो ये म्हणलं 1 चक्कर मारून ये, मग समजून तुला काय असते तर. आता गेली आली मी. हो पाय तुला सिलेंडर आणून दाखवतो का नाही का? हो पाय. बरं लागले ना मग शरीर. हो कोण एक जीवाचे आहे तर तुझ्या मैत्रिणी. हो कोण देते पाहू. हो जर नाही दिलं हो तर म्हटलं उद्या जगनच्या इथं आपल्याला जेवायला जावं लागेल ना. हो हाय शर्यत मंजूर. हो शर्यत मंजूर आहे म्हणजे. हो पाय तुला 1 नाही 5 सिलेंडर आणून दाखवतो. तुला काय वाटते? पण तिच्या घरी जाणार नाही. हो जर नाही आणलं ना तर मग जाईन तिच्या घरी. मग पाय तू आता काय होते तर. बाबा मी म्हणलं कोण आवाज देऊन राहिला? हो ना काय होतं मंजुळा बाई, काय झालं? हो काय सांगू लंका तुले, या गॅसचे वांदे. हो ना आता एक आमचं घर आहे स्लॅबचं. सगळे पी हे ते केलेलं आहे. आणि चूल पेटत आहे का सांग बरं तू. तर म्हणलं त्या बबनच्या इथे दिलेलं होतं ना. हो तर ते सिलेंडर संपलं द्यायचं, तर अजून आणून काही दिलं नाही देईन आमचं. हो तर उद्या येणार आहे म्हणते. हो तर आजच्या दिवस देतं का म्हणलं त्या घरचं. आहे का तो घरी? हो बाई मंजुळा बाई काय बाबा बा. हो मला अजिबात सही नाही धुपट. हो मी आता एक आमच्या घरची बुटी माहिती आहे तुम्हाला, सासूबाई आमच्या आत्याबाई. हो त्याला अजिबात धुपट सही नाही डोळ्याला द्यायच्या. हो तर म्हणलं एकच सिलेंडर आमची इथं, 2 नाही बी. हो तर म्हणलं तुम्ही असं करा ना, त्या मार्चच्या इथं 3 सिलेंडर आहेत. एक अन्नार आलं होतं, 2 त्याचे आहेत. त्याला मागा ना बाबा. त्या बाबांची ते नाही भेटलं म्हणजे आपलं असून आपल्या हिंडाला उडायला का. त्याची तर 3 आहे म्हणतं नाही. हो पाळा मग त्याची तर. हो मारता तसा हुशार आहे नाही का, आणले असून त्याला भरून. बाबा मारते आणले त्या दिवशी पाहिलं ना मी, 2 सिलेंडर भरून आणले तर. बरं झालं आता तिथं होती माय काम. हो येतो मग. येतो लंका. मंजूर आहे का? हो काय म्हणत होती बाई, काय झालं? ते नाही ते सिलेंडर पाहिजे होतं म्हणलं आज रात्रीपर्यंत, उद्या सकाळी आणून देतो भलाई. 10 वाजता येऊन राहिलं म्हणे आमचं. आता वेळेवरच गेला आणि काय करावं मग. एक तर चूल नाही आमच्या घरी. बरं झालं बाबा मारतीनं ते पोत्यात घालून ठेवले. हो नाही तर ज्याला दिसले ते बातच मागते. हो ना पण बाई हे बा 1 सिलेंडर भरायला पाठवलं तर आणलंच नाही. एक आता आम्ही लावलेलं बाबा. आता कुठं आता आमची 2 सिलेंडर आहे. बाबा 3 सिलेंडर आहे तुमच्या घरी. आताच तर मारतीन 2 भरून आणले म्हणे. हो सांगत ना तुम्ही, का खोटे नका बोलत जाऊ. अन्नात आलेले 1 सिलेंडर आणि 2 तुमचे पहिले उज्ज्वलाचे. नाही का काही बोलता आपलं. हो ना 3रे आहे ना, 3रं का मी का नाही म्हणतो, पण ते आपलं कंदिला भजन नेलं ना त्याची सिलेंडर गेलता. हो तर ते आले दुपारी. हो तर त्याला दिलं. कायच करा बाबा, काय म्हणलं 3 सिलेंडर म्हणतं तरी नाहीच, काय करा मग. आता कंदिला भजन काही नेलं आजच नेलं तर त्याला पाहिजे म्हणून मग त्याला म्हणा मारती आई म्हणते म्हणा सिलेंडर द्या म्हणून. त्याला मागा तुम्ही घेऊन जा मग पर्या. हो माय काही म्हणणं नाही. त्याला आता त्याची तर चूल तरी पेटत आहे, माहिती चूल नाही पेटत आहेत ना. पाहतो म्हणून मग. हो बरं येतो मग. सांगा तुम्ही या सिलेंडरच्या नाव किती वांदे आले. आता आमच्या स्लॅबच्या घरावाल्या किती लच वांदे आले बाबा. तुम्ही तरी चूल पेटू शकता, काही करू शकता अंगणात. आमची जागाही नाही ना तशी. म्हणलं ते मारुतीच्या इथून सिलेंडर आणलं म्हणजे तुम्ही, तर ते द्या ना आम्हाला आजच्या दिवस. हो कसं आजच्या रात्री उद्या येऊन राहिलं आमचं. बबनरावनं ते आमचं बुकिंग केलेलं. म्हटलं देऊन द्या मग आजच्या दिवस आम्हाला.
मग आता मुक्सीरामच्या घरच्या बाईनं काय दिलं सिलेंडर आम्हाला? हो ना, जाऊ दे, पण आपलेच लोक आहेत ना. अरे हो ना, ते आणलं आम्ही, हो, पण कसं आहे सांगतो ना तुम्हाला, एकच सिलेंडर आमच्या घरी आहे. पण एक तर आता कसं बुडीचं ऑपरेशन व्हायला आहे डोळ्याचं, हो, तिले झोपट सैनच नाही हो. हो, तर ते म्हणे बाबा आता कसं करा, तर मी आता म्हणलं आता आपतच झाली. हो, त्याची इथं शिल्लक होतं तर ते दिलं त्यानं. पण तुम्हाला द्या तर म्हणलं अजून ऑपरेशन करायला लावता का, मग सांगा बाबा. हो, म्हणून म्हणलं एक परी जेवायला लागत असेल तर उद्या आमच्या घरी या तुम्ही, पण सिलेंडर सोडून बोला बा. हो, सिलेंडरचं नावच नका काढू. बाबा कोणीच नाही घेऊन राहिलं हो ना. एक नाही बा, सरपंचच्या घरी गेली, लाईन पाटलाच्या घरी गेली, तिकडे काशाच्या घरी, मारुतीच्या इथं, आता तुमच्या इथं, तरी म्हणलं बा कोणाच इथे एक सिलेंडर नाही. कोणी मेलं तर म्हणलं कोणी कोणाला देत नाही आजकाल, असे लोक झाले आता. आपण किती लोकांना देतो हे पाहणं पहिले. अरे हो ना, ते कसं झालं आता सगळे सारखीच परिस्थिती झाली. हो, पण काही काळजी करू नका, तुम्ही आमच्या घरी जेवण करायला या. हो, काय आता एक दिवस जेवलं आमच्या इथं तर उद्या येतेच म्हणतं सिलेंडर, पण सिलेंडर काही मागू नका बा. जाऊ दे बाबा, नका देऊ नका देऊ. हो, पाहतो आम्ही आता काय आहे तो. वाटलंच ना मला वापस ये नाही. हो, दिलं कोणा सिलेंडर दिलं का? हो, पाय म्हणलं मॅ म्हणलं ना तुले देणंच नाही, कोणी देतच नाही ना. हो ना, नाही देत मला समजलं, पण हे बा बाय खरंच म्हणलं लय खोटे बोलते बाबा. हो ना, मारुतीच्या घरी 3 सिलेंडर असून दिलं नाही. हो, पण आता हो जाऊ दे. हो, हेच काम काय जगनची आई देते का मग? तुला काय वाटते तेही देत नाही, अशा टाइमला कोणीच देत नाही. नाही नाही, तू बा परीक्षाच पाय द्यायची, तू जाय मागून पाय. हो, तसं द्यायची तर एकच सिलेंडर आहे. हो, पण तरी जर नाही दिलं ना तर मला म्हण, ये तू जाऊ. बरं पाहतोच, बरं आता जाऊ ना. हो, लय मोठ्या मनाची आहे का? हो, पाहतोच आता. हो, काय म्हणते पाऊस. लयच पंचायत झाली आमची इथं. आता येईल जेवायचं होतं ते गॅस गेला, आम्ही आलो गावून. पण आता ऐन वेळेवर आता कोणाला मागा. मोठी पंचायत झाली म्हणलं आता. हो, चला बाबा येतो आता, काय करा आता, उपाशीच राहायची पाहिजे आम्हाला. काय जाऊ आहे बाबा, एवढ्या गोष्टी टेन्शन घेता का? म्हणलं भाऊजीले म्हणा तुम्ही बी सगळे जण आताही जेवाले, स्वयंपाक करायला काय टाइम लागते. आणि लागत असेल तर तुम्हाला सिलेंडर पाहिजे असेल तर घेऊन जा, आम्ही चुलीवरही करतो. आमची तर काय झोपटही झालं का आणि काय झालं का, आमची तर चुलही आहे आणि गॅसही आहे ना. पण आता तुमचं सोडून आता आम्हाला कसं काय बापा म्हणलं. राहू द्या, हो राहू द्या, पाय तुम्हीच आता काहीतरी. काय तुम्ही काही जाऊ बाई, तुम्ही परकच समजता आम्हाला. हो, काहीच संकोच करू नका. लागलं तर तुम्हाला वाटत असेल तर आता जेवायला या, नाही तर मी यायच्या जवळ सिलेंडर पाठवून देतो. म्हणलं हे बा सविता, हो, खरंच चुकली म्हणलं मी. आजपर्यंत मी ओळखलं नाही. हो, माणूस ओळखायची मला पारख नाही. पण हो ना, सगळ्या बाया म्हणलं असून दिलं नाही कोणी सिलेंडर, आणि तू म्हणलं देऊन राहिली त्या घरी नसून समजा एकच आहे तरी बी. म्हणलं मानलं बाबा तुले. काहीच नसते जाऊ बाई, तुम्हाला वाटत असं, पण आपल्याला कसे आपले आपणच आहो शेवटी. पा भाऊ भावाच्याच कामी पडत असते आणि जावा जावाच्याच कामी पडत असते. हो, म्हणून तुम्ही असं काही मला परक समजू नका. आणि म्हणलं उद्या आपल्या इथं म्हणलं एकत्र गुढीपाडवा करू, तरी नक्की या. हो ना, वाटतच नाही ना बाई, खरंच लय टोचू टोचू बोललो आम्ही तुम्हाला. तुमची परिस्थिती कशी होती त्या काळातही आम्ही साथ नाही दिली. हो, पण म्हणलं मग आमचं चुकलं होतं. हो, आम्हाला थोडेसे डोळे उघडायला टाइम लागला. हो, पण म्हणलं आता समजलं. हो, बरं म्हणलं सिलेंडर राहू द्या, फक्त आता कसं 2-4 पोळ्या त्यासाठी करून घेतो मी आणि घेऊन जातो मग. हो, उद्या भले मग तुमच्या इथेच येऊन जातो आम्ही. तुम्हाला जसं वाटेल तसं. हो, काही नाही, होतच असते, हेवे दावे चालतच असते तर. हो, एकमेकाबद्दल, पण शेवटी आपले आपणच असतो. हो, या आता घरात मी. हो, आम्ही पोळ्या वेळा बनवतो, तुम्ही भाजी बनवा आणि घेऊन जा घरी. मंजुळाबाई काही फोनही नाही केला मग, गॅस सापडला नाही सापडला, डबा करून आणला असता. रात्री आता उपास झोपले का काय झोपले मारतील म्हणलं मी, जाय रे भाऊ पाहुणे म्हणून. आलता का मारती मग? काय बापा सांगा, उलट खापर आपल्यावरच पडते. काय म्हणलं बाई मारतीची आई, खरंच म्हणलं एका बाईने सिलेंडर नाही दिलं. हो, पण जगनच्या आईने दिलं म्हटलं. तुम्ही म्हणता ना आता मला वाटते. हो, पण खरंच म्हणलं त्याच बाईने दिलं. आणि आता म्हणलं आम्ही त्याची इथं आता हे गुढीपाडवा साजरा करून राहिलो. हे धुणं झाले मी आली ते स्वयंपाक करून राहिली. हो, खरोखर म्हणलंय बा बाई म्हणा तर खरोखर तेच आहे. हो, तुम्ही तुमचे 3 सिलेंडर आता दाखवतो म्हणलं मी तुम्हाला. काय खोटे बोलता आता? बाबा आम्ही म्हटलं तुझ्यासाठी एवढा जीव तोडतो तू अशी म्हणता. आमची 10 सिलेंडर हे आहे ते आहे. म्हणलं एकीला जीवाला जीव देणारे आपण म्हणलं सोबती नाव आणि अशी म्हणतो तू. हो, पाहिलं आता मी एक जीवाच्या कोण आहे काय तर. आता काय नवीन वर्ष आजचं गुढीपाडवाचं काय लागून खराब बोला. जाऊ द्या म्हणलं, नवीन वर्ष तुम्हाला सुखात जा आम्हाला सुखात जा. घ्या धुणं घ्या, धुन घ्या, चला घराकडे. बाबा नाही का, आले बाबा दोघं बी भाऊ एकत्र आले, आनंद झाला. चला रे बाबा म्हणलं, भूषण उतर बरं आता. हो, चला जेवण करून घ्या आता. चारे भाऊ शिवलाल देवलाल चला जेवण करा. हो बस झालं झालं, दर्शन घेऊ द्या. बस आलो. हो, चल देवला घे दर्शन घे, चल लवकर. चला बाया पटपट उरकतं घ्या लवकर. चल भूषण उतर लवकर, जेवण करून घ्यायचे आहे, चला.
बरं का किती दिवसानं हो एकत्र आलं राजा खरोखर आनंद वाटू राहिला का चला बा हो शेवटी माझ्या बहिणीची करामत आहे नाही का हो चला आता हो आपल्याला आपल्या घरी जायला बा हो चला चला सर्वांना गुढीपाडव्याच्या हिंदू नववर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि एक महत्वाची सूचना सांग लारा सांग सर्व शेतकरी बंधू भगिनींना महत्वाची सूचना दिनांक 20, 21 आणि 22 मार्च 2026 ला वनामती भोले पेट्रोल पंप धर्मपेठ नागपूर येथे भव्य अशी बीजोत्सव शीट फेस्टिवल आयोजित करण्यात आलेले आहे. कार्यक्रमाला विविध राज्यातून विविध प्रकारच्या जातीचे बी बियाणे ऑर्गॅनिक शेती तंत्रज्ञान तसेच विविध जातीचे बियाणे व सेफ फूड हेल्दी सॉईल आणि सुरक्षित भविष्य या दृष्टिकोनातून असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे जो शेतकऱ्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. सर्व शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा त्याविषयी सविस्तर माहिती पुढील प्रमाणे दिलेली आहे. ते पत्रक आपण वाचा आणि खरोखर तेथे जाऊन आपला अनुभव सांगा. चला आपण जर नागपूर परिसरामध्ये असेल तर खरोखर तिथं भेट द्या. विविध कार्यक्रमासह विविध प्रकारचे शेतकऱ्याविषयक स्टॉल तिथं लागलेले आहे. तेथील माहिती तुम्हाला उपयुक्त ठरू शकेल. आणि दुसरी एक महत्त्वाची सूचना आहे ती पुढील प्रमाणे दुसरी महत्त्वाची सूचना आहे दिनांक 20 आणि 21 मार्च 2026 ला भव्य अशी धम्म परिषद आयोजित करण्यात आली असून स्थळ आहे निंबा तालुका चांदूर रेल्वे जिल्हा अमरावती. विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. धन्यवाद. तर उद्या भेटू नवीन विषयासह 5 वाजता.